नमस्कार, मी जितेश कोळी मॅक्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। खरं तर आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत ज्यांनी सर्वसामान्य परिस्थितीतून संपूर्ण शून्यातून विश्व ज्यांनी उभारलंय, असे म्हणजे डॉक्टर सतीश वामन वाघ। सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीची खोडदौड त्यांनी गेल्या 34 वर्षांपासून 1987 साली त्यांनी आपलं एक स्वप्न त्यांनी बघितलं होतं। त्या स्वप्नाची खरी सुरुवात त्यांनी यावेळी केली होती आणि आज संपूर्ण जगभरात सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड या कंपनीचे सर्व उत्पादने संपूर्ण जगभरात वितरित केले जातात। यशस्वी उद्योजकांचा त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता हेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरतीच आपण यशस्वी उद्योजकांची भेट हा एक नवीन सदर आपण सुरू करतोय आणि त्याच अनुषंगाने आज पहिली मुलाखत डॉक्टर सतीश वामन वाघ या कोकणच्या सुपुत्राची आपण घेणार आहोत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा हा नेमका प्रवास सुरू कसा झाला। सर्वात आधी सर तुमचं मनपूर्वक स्वागत। मॅक्स मराठीच्या सर्व दर्शकांच्या वतीने तुमचं स्वागत करतो। आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीचा 1987 सालापासून तुम्ही सुरुवात केली, एकूण सुरुवात कशी होती आणि तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती ते आम्हाला जाणून घ्यायला निश्चित राहते। नमस्कार। सर्वप्रथम मी मॅक्स मराठीचे आभार मानतो की अशा प्रकारची प्रसाधने सुरुवात केली ज्याची खरंच आज गरज आहे। कारण एंटरप्रेन्योरशिप ही कशी आहे आणि कशी पुढे गेली पाहिजे या संदर्भात एक मेसेज तरुण पिढीकडे जाणं गरजेचं होतं। मी 1987 सालात जेव्हा नोकरीमधनं माझ्या मामांकडून बाहेर पडलो तेव्हा माझ्या मनात एक इच्छा होती की मी स्वतःचं एक इंडस्ट्री उभी करणार। पण तुम्हाला माहिती आहे की मराठी कुटुंबातून जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला एक आर्थिक गोष्टीबद्दल नेहमी एक काही ना काही टंचाई उभी असते। म्हणजे जे इंडस्ट्रीला लागणारे पैसे असतात ते मध्यमवर्गीय कुटुंबाकडनं फार मोठ्या प्रमाणात मिळू शकत नाही। मलाही माझ्या आईवडिलांकडनं केवळ 35,000 रुपये त्यावेळेला भांडवल म्हणून या कंपनीसाठी देण्यात आले। आता या 35,000 रुपयामध्ये सुप्रिया लाईफ सायन्सची 1987 मध्ये मी पायाभरणी केली व त्यावेळेला 3,80,000 महाराष्ट्र वित्तीय महामंडळ म्हणजे MSFC व माझी बँक सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून मी 3,35,000ची फॅसिलिटी देऊन 1987 मध्ये सुप्रिया केमिकल्स या नावावर मी पहिली कंपनी उभी केली। जेव्हा आपण नवीन कंपनी उभी करतो तेव्हा बऱ्याच गोष्टीला मला सामोरं जावं लागतं। बऱ्याचशा गोष्टीला मी सामोरा गेलो कारण प्रत्येक वेळेला आर्थिक ही जी चणचण असते आणि अडचण ही जाऊन आपण आपल्या आईवडिलांकडे सांगू शकत नाही की मला आर्थिक चणचण जे आहे त्यामध्ये आपल्याला उभं करायचं आहे हे मनात इच्छा बाळगून आणि मनाशी एक निश्चय करूनच मी पुढे सरकलो आणि त्याप्रमाणे 1987 मध्ये मी सुप्रिया केमिकल्स चालू केली। सुरुवातीला मी जेव्हा माझ्या मामांकडनं बाहेर पडलो होतो तेव्हा त्यांचे काय जे प्रोडक्ट्स होते ते मी बनवणार नाही असं मी त्यांना एक आश्वासन दिलं होतं। त्यामुळे ते प्रोडक्ट मी करू शकत नाही, पण दुसरं काही करायचं तर त्यावेळेला माझे जे धाकटे मामा होते जे विलास देसाई ज्यांच्यामुळे मी इंडस्ट्रीमध्ये आलो त्याच्यावर मी सर्वप्रथम अत्यंत आभार मानेन। कारण त्यांनी एक प्रोडक्ट डायऑक्टाइल सोडियम सल्फर सक्सेरेट म्हणून जो टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जातो तो मला करण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण संमती दिली। ते स्वतः करत होते आणि त्यांनी मला हा प्रोडक्ट शिकण्यास सांगितलं। तो शिकून त्यांच्याकडे मी सेम प्रोडक्ट इथे चालू केला। 87 ते 89 अतिशय कठीण परिस्थितीमधून मी हा प्रोडक्ट घेऊन आलो। मग त्यानंतर डॉक्टर दत्ता सामंत टेक्सटाईल इंडस्ट्री सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये बंद झाल्या टेक्सटाईल मिल्स। मग फक्त जो बिझनेस राहिला होता तो राजस्थान, पाली बालोत्रा, जोधपूर आणि काही प्रमाणामध्ये तिरपूर व एक मोठी कंपनी खटाव यांची इंडोकेम लिमिटेड यांना मी विकत 1991 पर्यंत हा प्रोडक्ट मी बनवत होतो। 1991 मध्ये माझ्या लक्षात आलं की टेक्सटाईलमध्ये काही मजा राहिली नाही, पण मला फार्मास्युटिकलमध्ये काय करायचं तर त्याकरता मला तसं तेवढं नॉलेज नव्हतं, पण माणसं चांगली जोडलेली होती। त्या ह्याच्यातून मी इंडोकेमचे जे CEO डॉक्टर बागडी आहेत त्यांनी मला मदत केली। मी त्यांच्याबरोबर UDCTचे प्रोफेसर डॉक्टर MM शर्मा यांना भेटलो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर SS करमरकर जे सिपाकाईचे लास्ट ब्रँड डायरेक्टर हे माझ्याबरोबर त्यांनी जोडून दिले व डॉक्टर करमरकरांच्या पूर्ण पाठिंब्याने आणि त्यांच्या सहकार्याने सुप्रिया केमिकल्सचे 1992 मध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आम्ही पदार्पण केलं। त्यावेळेला सर्वांना माहिती होतं की
ATHSC हा इन्कम टॅक्स एक्झम्पशन हा फार मोठा एक एरिया जो केंद्र सरकारने दिलेला होता. त्यामुळे माझ्या मनात एकच होतं की आपण पूर्ण एक्सपोर्टच करावं. मग 1992 मध्ये आम्ही एक्सपोर्ट काही प्रमाणामध्ये थर्ड पार्टी म्हणजे ट्रेडर्सकडून आम्ही करत होतो. मग मी स्वतः एकदा बॅग घेऊन निघालो. जे काही थोडेफार माझ्याकडे कॉन्टॅक्ट्स होते 3 कंट्रीज जेव्हा मी केल्या. पहिली कंट्री होती माझी त्यावेळेला हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड. कारण कॅथे पॅसिफिक म्हणून जी एक एअरलाईन आहे हाँगकाँग बेस्ड, याच्यावरती तर एक इकॉनॉमी तिकीट काढलं 35,000. तर त्याच्यामध्ये ह्या 3 कंट्री करायची आपल्याला मुभा त्यावेळेला होती. व त्या मुभेला घेऊन मी तो फायदा घेऊन मी निघालो. बँकेमध्ये जे बॅलन्स होते 1,40,000 त्यातले 1,15,000 रुपये पूर्ण फॉरेन एक्सचेंज आणि तिकीट ह्याच्यामध्ये घातले. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या सर्व गोष्टी 3 कंट्री केल्या. आणि शेवटी जेव्हा थायलंड सोडून भारतात जेव्हा यायला निघालो तेव्हा मात्र मी अर्धा तास बसून एअरपोर्टवरती विचार केला की आपण 3 कंट्री केल्या, 60-65 माणसांना भेटलो, पण फायनली आपल्या हातात काय आहे? सत्य सांगायचं झालं तर प्रत्येकाचं आश्वासन जे होतं की तुला आम्ही बिझनेस देऊ, पण तो केव्हा मिळेल हे खरंच कधी माहिती नव्हतं. व बँकेमधलं जे शेवटचं भांडवल जे होतं ते आपण खर्च करून निघालो. डोळ्यात पाणी आलं त्यावेळेला, थोडं रडूही आलं. पण नंतर माणसाला दोन मनं असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मनाने मला लगेच पाठिंबा दिला आणि सांगितलं की तू कसं एक्सपेक्ट करू शकतोस की आज तू बॅग घेऊन निघालास आणि लगेच लोकांना भेटलास म्हणजे बिझनेस मिळणार. बिझनेस मिळवण्यासाठी तू किती सस्टेनेबल आहे हे तू मार्केटमध्ये सिद्ध करायला पाहिजे. मग मी शांतपणे डोळे वगैरे स्वच्छ धुवून ते फ्लाईटमध्ये बसलो, मुंबईला परत आलो. एअरपोर्टला माझे वडील आले, ते मला न्यायला. त्यांनी मला विचारलं की काय कशी झाली ट्रिप. म्हटलं खूप छान, खूप ऑर्डर्स आहेत आणि बिझनेस तसाच पुढे चांगला चालेल. त्यानंतर 6-8 महिने वर्षभर थोडे कष्टाचे गेले, पण त्यानंतर मात्र जो प्रगती पथावरची जी गाडी ट्रॅकमध्ये आली ती 35 वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये अगदी शांतपणे वाटेल तेवढे कुठेही काही प्रॉब्लेम जरी आले तर त्या प्रॉब्लेमला मी ओव्हरकम करत आलो. कारण मी मनामध्ये एक गोष्ट नक्की शिकलो होतो की जर पॉझिटिव्ह मनाने जर माणूस पुढे गेला तर त्याला प्रगती निश्चित मिळतेच. कष्ट केल्याशिवाय हा पर्याय नाही. सर्वसामान्य माणूस जो असतो तो प्रत्येकजण कष्ट करतो. कष्टाबरोबर लक हा एक मोठा फॅक्टर आहे. आणि पॉझिटिव्हनेस जर माणसामध्ये जर असेल ना तर तो 100% पुढे सरकू शकतो. कारण मला एक गोष्ट मात्र नक्की कळली होती की माणसाकडे 2 मनं असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. निगेटिव्ह हे माणसाला पटकन पकडतं. म्हणजे आता थकलो, आता प्रयत्न करू नये, काही करू नये. पण हेच जर आपण उलट जर म्हटलं थकलो कशासाठी, असं काय केलंय म्हणून सर्वच करतात. मग थकलो म्हणून म्हणणं नाही, मग चालत राहायला पाहिजे, पॉझिटिव्हिटीने पुढे सरकत जायला पाहिजे. एवढं म्हणून नॉलेज तुम्हाला मिळतं ते ग्रॅब करत जा. इमानदारी सचोटीने जर काम केलं तर माणसाला 100% त्यात यश मिळू शकते. आज सुप्रिया लाईफ सायन्स 35 वर्ष पूर्ण करून 36व्या वर्षी पदार्पण करते. 36 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो ह्या कंपनीची जी काही घडण मी घडवली त्याच्यातून मी कित्येक रोजगार निर्माण केले. आज सुप्रिया लाईफ सायन्समध्ये कमीत कमी 600-650 माणसं काम करतात. म्हणजे 650 माणसं गुणिले 4 प्रत्येक कुटुंबाची जर पकडली तर आजच्या घडीला कमीत कमी 3000 माणसं आज या कंपनीमधनं त्यांची पोटं भरत आहेत. आणि त्याचा एक आनंद असतो ना, तो एक एंटरप्रेन्योर म्हणून प्रत्येकाला एक वेगळा असतो. प्रत्येक गोष्ट जी असते ना ती आपल्याला जेव्हा मिळते त्यावेळेला तो एक आनंद होतो. आता उदाहरण तुम्हाला मी सांगतो की 1989 सालामध्ये मला गाडी घ्यायची होती. पण गाडी घ्यायला माझ्या खिशात 3 लाख रुपये नव्हते. मला वाईट वाटलं की माझा एक मित्र गाडी घ्यायचा, त्याच्यावरून मी गेलो होतो मारुतीच्या शोरूममध्ये. त्याने गाडी घेतली आणि मला गाडी घ्यायला पाहिजे पण माझ्याकडे पैसे नाही. बरं, इन्कम टॅक्समध्ये तेवढं माझं रिटर्नही नाही जेणेकरून बँक मला लोन देऊ शकते. पण मी लगेच माझ्या मनाचं समाधान कसं केलं तुम्हाला सांगू. मी ताबडतोब गेलो आणि हिरो होंडा मोटरबाईक, क्रिएटिव्ह मोटर्स,
28,000ची मोटरबाईक करून मी प्रवास केला प्रत्येक ठिकाणी. आणि त्यात मला किती दुःख वाटलं नाही, कारण काय स्वतःचं वाहन होतं ना, ती मजा वेगळीच असते. पण या 35 वर्षाच्या प्रवासात त्या मोटरबाईकवरून मी गाड्या, कारण कसं असतं माणसाला जसं जसं प्रगती मिळते, पैसे मिळतात, मग त्याचं वेळ जे असतं ना ते दोन गोष्टी असतात. एक वेळ जे असतं जे मला होतं, म्हणजे बाकीच्यांचं मला माहिती, पण माझ्या होतं की गाडी घेणं आणि घर घेणं, बरोबर. आता त्याच्यामध्ये गाडी जशा जशा नवीन नवीन मी घेत गेलो तशा एक एक करत आज तसं बघायला गेलं तर मी 15-16 गाड्या घेऊन बसलेलो आहे. मर्सिडीज बेन्झ कधी ना कधीतरी मी घेणार की माझी इच्छा होती. तर आज काही नाही म्हटलं तरी मर्सिडीज बेन्झच्या 7 गाड्या. म्हणजे परमेश्वराने मला म्हणलं ना की सिनेमामध्ये आपण नेहमी बघतो बघा, कधी अमिताभ बच्चन वगैरे असे सगळे मोठे सिनेमा असतात, छप्पर काढून त्याला मिळतं. परमेश्वराने मला छप्पर काढून दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आणि समाजाचा फार अत्यंत आभारी आहे. कारण ह्या माझ्या प्रवासात प्रत्येक वेळेला नवीन नवीन माणसं उभी राहत गेली, जोडत गेली, आणि जी समोर उभी राहिली त्यांनी प्रत्येकाने पॉझिटिव्ह वेने मला मदत केली. ज्या ज्या लोकांनी मदत केली डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यांचा अत्यंत आभारी आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन, माझ्या यशाच्या मागे माझे आई वडील हे उभे राहिले. मृणाल गोरे ज्या खासदार होत्या त्यांच्याकडे माझे चांगले संबंध होते, त्यांनी मला वेळोवेळी मदत केली. म्हणजे अगदी एखादं रॉ मटेरियल मला नोसील कंपनीकडून मिळत नव्हतं तेव्हा मी मृणाल त्यांना भेटलो, तेव्हा त्या खासदार होत्या, त्यांना मी भेटून सांगितलं मृणाल ते मला हे रॉ मटेरियल मिळत नाही. त्या इतक्या साध्या होत्या की त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की तू मला आता सांग हे तुला कुठून आणि कोण देऊ शकतो. मी सांगितलं त्यांना की मॅडम मला माहिती नाही, पण मला हे रॉ मटेरियल पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी मला कोणासमोर उभं केलं, भारताचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या केबिनमध्ये मला संध्याकाळी 4:30ला त्यांनी उभं करून सांगितलं की माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि याला मला मदत करायची आहे, तो विश्वनाथ जी आप कैसे भी करके मुझे इसको मदत करने में एक सपोर्ट कीजिए. आणि त्या याच्यावरून नसीबमधून मला पहिला रॉ मटेरियल जो मिळत नव्हता त्या संदर्भात फोन आला. मी अरविंद मफतलालला जाऊन भेटलो. अरविंद मफतलालने मला त्यावेळेला एकच गोष्ट सांगितली की मी तुम्हाला एकच सांगतो सतीश वा, मृणालताईंबद्दल आम्हाला इतका आदर आहे की मृणाल गोरेने नुसता जरी आम्हाला फोन केला ना तरी आम्ही तुम्हाला मदत केली असते. त्यामुळे पुन्हा कधी जर तुम्हाला मदत लागली ना तर तुम्ही डायरेक्ट असे बरेच लोक माझ्या प्रवासामध्ये मला नेहमी भेटत गेले आणि प्रत्येक वेळेला टप्प्याटप्प्यामध्ये मला मदत करत गेली. आता या अलीकडच्या या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये देसाई साहेब आणि इंडस्ट्री मिनिस्टर सुभाष देसाई यांच्याशी मी फार जवळ येत गेलो आणि जवळ जसा आलो तर विश्वास संपादन केला. देसाई साहेबांनी मला 3 वर्षापूर्वी त्यांची एक स्वतंत्र संस्था आहे प्रबोधन, की ज्याचा माझा काही संबंध खरा नव्हता, पण देसाई साहेबांच्याकडे मी इंडस्ट्रीच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला जायचो, भेटायचो आणि ते मला नेहमी बघायचे. कारण मी माझ्या या प्रवासामध्ये सुचल्याबरोबर भारताच्या एक बलाढ्य अशी एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, त्याचं नाव आहे केमेक्सी, ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याकडनं कॉन्स्टिट्यूटेड बॉडी आहे जी एक्सपोर्ट देशाचे वाढवावे म्हणून तयार केलेल्या बॉडीमध्ये मी 24 वर्ष अध्यक्ष म्हणून प्रतिनिधित्व केलं. एकमेव मराठी माणूस त्या संस्थेवर 24 वर्ष होतो. हे 2019 मध्ये मी त्याचा राजीनामा दिला आणि मला सांगायला एक अत्यंत आनंद आहे की 24 वर्षाच्या प्रवासात मी निस्वार्थीपणे त्या संस्थेवर काम केलं. मी 24 वर्षात त्यांच्याकडनं कधीही 1 रुपयाचा TADA केला आहे. कारण मी त्यांना जेव्हा खुर्चीवर बसलो, हा छोटा होतो त्यावेळेला, म्हणजे मी 92 मध्ये जेव्हा बसलो तेव्हा माझी टोटल बॅलन्स शीट मला वाटतं काहीतरी 60-65 लाख 70 लाखाची असते. पण मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं की मला तुमच्या ह्या खुर्चीवर बसल्यानंतर प्रवासामध्ये म्हणजे मला दिल्लीला जावं लागतं, मिनिस्ट्री मिटिंग्सला, फॉरेनला एक्झिबिशन्सला जावं लागतं, तर मी तुमच्याकडनं कधी 1 रुपया घेणार नाही, मी माझ्या खिशातून खर्च करतो. आणि तो कंपनीमधनं मी काही असू दे 5 लाख 7 लाख मी करायचो. अगदी म्हणजे लास्ट गेल्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये मी 55-60 लाख रुपयापर्यंत खिशातून खर्च करतो. आणि मी एक तिकडे चांगली वीट रचली की लोकांना मी नेहमी सांगितलं की
तुम्हाला या संस्थेकडे खुर्ची मिळते, मान सन्मान मिळतो, देशाचं प्रतिनिधित्व तुम्ही करता, 6,800 कंपन्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, $27 बिलियन खूप मोठी एक्सपोर्ट तुम्ही बघता. मग एवढा मान सन्मान जर तुम्हाला मिळाला, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू नये किंवा मागू नये. आणि या माध्यमातून 2021 बाहेर पडलो. स्वतःच्या कारखान्यासाठी फ्युचर मध्ये मला टाइम हवा, कारण सूर्याचं भविष्य फार मोठं आहे. सूर्या लाईफ सायन्स ही जी कंपनी आहे, त्या कंपनीवर सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर आम्ही 128 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. आणि मला एक मराठी माणूस म्हणून सांगायला अत्यंत आनंद वाटतो की ही तिसऱ्यांदा USCBDA मध्ये पास झाली कंपनी. आणि ह्या कंपनीकडे सध्या कोरिया, कॅनडा, जपान, UKMCRA या सगळ्या मेजॉरिटी ऑफ द कंट्रीजचं ॲक्रिडेशन म्हणजे रेग्युलेटरी ज्या बॉडीज आहेत त्यांनी इथे व्हिजिट करून ही कंपनी अप्रूव्ह केलेली आहे. सबंध जग हे चायनाकडे नेहमी बघतं. चायना इथं लार्जेस्ट सप्लाय आहे, पण सुप्रिया लाईफ सायन्सनी गेल्या लास्ट 15 वर्षापूर्वी मार्केट चायना आपल्या प्रोडक्टसाठी आहे हे शोधून काढलं होतं. आणि 15 वर्षापूर्वी त्यांनी त्याचे प्रोडक्ट रजिस्टर करायला सुरुवात केली. त्यात सगळ्यात पहिला प्रोडक्ट ग्रामीण मॅरिएट हा 15 वर्षापूर्वी रजिस्टर केला. त्यावेळेला रजिस्ट्रेशन कॉस्ट 25 लाख रुपये फी आणि 25 लाख रुपये ट्रान्सलेशन फी होती. 50 लाख रुपये तेव्हा 15 वर्षापूर्वी खर्च केले. आणि आज जर तुम्ही बघाल सगळे चायना CFDAच्या साईटवर, आता त्याचं नवीन नाव आहे NMPA, मग तिथे दिसून येईल की ओनली फॉरेन सोर्स रजिस्टर्ड सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड हा आहे. आज आमचे तिकडे कमीत कमी 10 प्रोडक्ट रजिस्ट्रेशन सुरू आहे. एक प्रोडक्ट रजिस्ट्रेशन ऑफिशियल फी NMPAची 1 कोटी रुपये आहे. 75 लाख रुपये ही ट्रान्सलेशन फी आहे. पण या 35 वर्षाच्या प्रवासात जसं मी तुम्हाला म्हटलं ना की आम्ही माणसं जोडत गेलो आणि परमेश्वर हा नेहमी साथ देत गेला. कारण मी माझ्या आई वडिलांकडनं आणि नेहमी शिकत होतो की माणसं जोडली पाहिजे. तर मी चायनामध्ये पण आज कमीत कमी 50 माणसांना अशा ओळखतो की जे माझ्या मागे सतत उभे राहतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी US Freight म्हणून जी आहे, त्यांचा टर्नओव्हर 10 ते 12 हजार कोटीचा आहे. चायनीज ओनर आहे शू शिपांग म्हणून. त्या माणसाला माझी एवढी रिलेशन आहे की तुम्हाला माझ्या मोठ्या भावासारखा मानतो. माझी कुठेही चायनामध्ये कामं असतात ती तू करतो. उदाहरणार्थ 2019 मध्ये जेव्हा आम्ही चायनाचं रजिस्ट्रेशन इथे करत होतो, ते ऑडिट करायला आमच्याकडे आले. 8 इन्स्पेक्टर्स आले होते. आम्ही घाबरतो, कारण चायनीज माणसाला चायनीज कळतं, इंग्लिश कळत नाही. पण मी जेव्हा शिव शिपांगला फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं बिलकुल चिंता मत कीजिए, I will send my 8 inspect my staff, 8 of the staff, and quality assurance set, and 9 people will be at your service. आणि ती 9 माणसं माझ्याकडे आली. आम्ही 12 दिवस चायनीज ऑडिट केलं आणि चायनीज ऑडिट आम्ही फास्ट केलं. संबंध हिंदुस्थानामध्ये 7 कंपन्यांमध्ये चायनीज ऑडिटर्स जाऊन ऑडिट केलेलं आहे. आणि मला आनंद सांगावासा वाटतो की सुप्रिया लाईफ सायन्स ही चायनीज NMPA ऑडिट केलेली एक साईट आहे. सर, मला आणखी जाणून आवडेल, खरं तर तुमचं शिक्षण जे झालं ते केमिकल आणि इकॉनॉमिक्स या 2 विषयामध्ये तुमचं शिक्षण झालं आणि त्याच अनुषंगाने तुम्ही व्यवसायामध्ये उतरलात. व्यवसाय देखील तुम्ही केमिकल्स, फार्मास्युटिकल्स प्रोडक्ट तुम्ही निर्माण करता. आणि इकॉनॉमिक्सच्या बद्दल जर बोलायचं झालं तर तुमच्या आता आर्थिक उलाढाल 35,000 रुपयांपासून सुरुवात केलेली कंपनी आज कोट्यवधी रुपयांचा टर्नओव्हर करते. तर त्याबद्दल काय सांगाल? बघा, असं आहे, मी बॅचलर ऑफ आर्ट्स जे केलं ते मी माझ्या त्याच्यानंतर बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स मी केलं होतं. पण त्याच्यानंतर मी जेव्हा मामांकडे गेलो नोकरी मागायला, तेव्हा त्यांनी सांगितलं की घरातला माणूस BSc पाहिजे. केवळ त्यांच्या सांगण्यावरून मी परत 4 वर्ष BSc केली. आणि BSc करून मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की केमिस्ट्री आणि हे दोन्ही नॉलेज माझ्याकडे होतं. बरं, मामांकडे मी जेव्हा बाहेर पडल्यानंतर त्याचा मला फायदा एवढा झाला की एक तर नॉलेज होतं, माणसं होती. सुप्रिया ही माझी मी सुरुवात केली होती. आज 35 वर्षात ही कंपनी लास्ट इयर 410 कोटीचा टर्नओव्हर करते. आणि 410 कोटीच्या टर्नओव्हरमध्ये 82% एक्सपोर्ट करते. म्हणजे तुम्ही कल्पना करा, 330 कोटी हा जो काही टर्नओव्हर मधला 410
आहे तो पूर्ण एक्सपोर्ट आहे. आणि ह्या वर्षी आम्ही साधारण 540 कोटीवरती जाऊ आणि पुढच्या 4 वर्षात सुप्रिया लाईफ सायन्स ही 1500 कोटीवरती जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. सर नक्कीच मला आणखी एक सांगायला आवडेल की कोकणातला एक मराठी माणूस ज्यांचा उल्लेख आता फोर्ब्सच्या यादीमध्ये केला जातो की संपूर्ण जगातल्या श्रीमंत लोकांची यादी असते त्याच्यामध्ये देखील त्यांचा उल्लेख केला जातो. सर आता नवीन उद्योजक जे तयार होतात जे स्मॉल स्केल्स इंडस्ट्रीज असतील सुरू करतील किंवा छोटे छोटे व्यवसाय सुरू करतात तर अशा लोकांना व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल आणखी तुमचा फोर्ब्सचा प्रवास ते कसं? बघा मी माझा सल्ला तर त्यांना असा असेल, बघा मी एक स्मॉल स्केल होतो, 100 रुपये खिशात नसलेले दिवस मी बघितले. प्रवास 5 रुपये 10 रुपयांनी देऊन ट्रकनी लोटे परशुराम महाड रोहा पनवेल केला आहे. स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसनी केला आहे. थोडे पैसे आल्यानंतर कदंबाच्या गोवा बसेस, MTDC, गाडगे पाटील हे सगळं करत करत मर्सिडीज बेन्झ वगैरे मधनं प्रवास करतो, टोयोटा वेलफेअर मधून. पण या सगळ्या प्रवासात मी एक मात्र नक्की शिकलो की पैसा माणसाने जरूर कमवावा, पण पैसा कमवत असताना की त्यांनी हे विसरू नये की पैसा आज असतो, पैसा उद्या नसतो. माणुसकी ही फार इम्पॉर्टंट आहे. आणि कसं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट हातात घेतली ना की असं एक्सपेक्ट करू नका की लगेच तुम्हाला यश मिळणार. यश मिळायला कित्येक वर्ष लागतात. मला 35 वर्ष गेली हे यश मिळवायला. म्हणजे एक 3.5 तप याच्यामध्ये मी घालवली, बरोबर. तर त्यामुळे जर लोकांचं असं जर समजत असेल की मी एखादी इंडस्ट्री चालू केली की ती मला ताबडतोब सक्सेस देणार नाही, तुम्ही किती डेडिकेट करता त्याच्यासाठी टाइम. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की मी सांगेन, सॅक्रिफाईस हा फार मोठा आहे. सॅक्रिफाईस काय आहे तर तुम्हाला तुमच्या फॅमिली बरोबर तुम्ही जे म्हणतात ना, आजकाल सर्वांना असं वाटतं की फॅमिली बरोबर सॅटर्डे संडे मॉलमध्ये फिरावं, सिनेमाला जावं, याला जावं, ते तुम्ही सॅक्रिफाईस करावं लागतं. कारण त्या गोष्टी जर तुम्ही जर म्हटल्या की मला ह्या करायच्या तर मग इंडस्ट्री ही एक वेगळी होती. इंडस्ट्री जेव्हा तुम्ही काढता तर इंडस्ट्रीच्या मागे उभी राहणारी जी माणसं आहेत, हे तुमच्या प्रवासात कधी सुरुवातीला 10 आले कामगार, 50, 100, 200, 500, 700. मग कसं आहे म्हणजे ही स्पर्धा आहे. मग ह्या स्पर्धेतून ह्या लोकांच्या कुटुंबांसाठी तुम्ही काम करताय. मग ह्या कुटुंबाचे तुम्ही वाली आहात आणि ह्या कुटुंबासाठी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ सॅक्रिफाईस करावं लागतं. लक्षात घ्या. सर मला आणखीन एक विचारायचं आहे. देशाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तुमचा गौरव झाला आहे. देशाचे पंतप्रधान डॉक्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तुमचा सत्कार झाला. तर हेच आणि परत कॅप इंडिया जे एक्झिबिशन असतं केमिकल्सचं त्याच्यामध्ये नेतृत्व केला. तर या सर्व गोष्टी नेमक्या कशा असतात आणि या सर्व गोष्टी करत असताना तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला तुमचा कौटुंबिक सपोर्ट कसा होता तुमच्या फॅमिलीमध्ये? असं आहे की मला तसा एक सांगायला आनंद वाटतो की तुम्ही आता जे नावं घेतली, जसं मनमोहन सिंग यांनी मला बेस्ट म्हणून गौरव केला, प्रतिभा पाटलांकडनं माझा गौरव झाला होता, अब्दुल कलाम जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याकडनं माझा गौरव झाला, नरेंद्र मोदींबरोबर तर मी गुजरातचे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हापासून मी व्हायब्रंट गुजरात रेग्युलर करत आलो. दर व्हायब्रंट गुजरातला संध्याकाळी ते माझ्या प्रत्येक बाहेर सिलर मिट्सला यायचे. त्यामुळे माझा टच त्यांच्याकडे चांगला होता. व्यक्तिशः सतीश वाघ म्हणून ते मला हाक मारायचे, नाव कधी ते विसरले नाही. आणि त्यांचं एक मला आवडायचं नेहमी की ते आले ना की प्रत्येक वेळेला एक तर त्यांचा मॉरल सपोर्ट असतं की एक्झिबिशन तुम्ही करावं, बरोबर. आले की ते पहिले मला विचारते की किती कंट्रीमधनं कोण कोण आले. मग मी त्यांना सांगायचं की 10 कंट्रीमधनं आले, 15 कंट्रीमधनं. मग सगळं फंक्शन झाल्यानंतर त्यांना एक नेहमी त्यांची सवय ती मला नेहमी आवडायची की ते प्रत्येक कंट्रीमधल्या लोकांबरोबर फोटो घ्यायचे. आणि त्यांचं एक बरं असायचं की ते फोटो काढून झाला की ती माणसं हॉल खाली करतात आणि मग ते बरोबर ओळखायचे हॉलमध्ये कोण राहिला आहे. मग ते मला विचार हा राहिलेला कोण, हा तुझा कोण. आणि हे एवढी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते नेहमी बारकाव्याने बघायचे, सांगायचे. उदाहरणार्थ जेव्हा मी कॅप इंडिया केलं तेव्हा त्या निश्चितपणे माझ्या डायसवरती नाव नव्हतं. तेव्हा त्यांचा मला 3 दिवस अगोदर फोन आला होता की डायस के ऊपर नहीं है
तो आप नहीं है क्या? मतलब सर ऐसे कैसे हो सकता है, मैं शाम को आपके साथ में एग्जीबिशन का मेरा जो प्रोग्राम है उसका आप इनॉग्रेट कर रहे हो. नाही, तो फिर आप डायस पे होना चाहिए. खुर्ची लावली गेली. जे डायस होते जे बसले होते म्हणजे मोठे मोठे लोक, अंबानी वगैरे, यांच्यामध्ये मी स्वतः त्यावेळेला डायसवरती होतो. म्हणजे तो एक अभिमान एक मराठी माणूस म्हणून जो मिळाला, मला खूप त्याचा एक आनंद आहे की, आणि सॅटिस्फाईड पण आहे. बघा, स्पर्धेमध्ये मी धावत गेलो. आता स्पर्धेमध्ये कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, की तुम्ही काय कमवता ह्याच्यावरती आता माझा हे नाही आहे. कारण माझ्या ज्या स्टाईलमध्ये मी आज राहतो आणि वागतोय त्याच्यामध्ये माझ्या लाईफस्टाईलला महिन्याला ₹1,00,000 म्हणजे फार डोक्यावर गेलं तर. कारण पैसे तुम्ही किती जरी मिळाले तुम्ही काय खर्च करणार? कारण माझ्याकडे दोनच गोष्टी तुम्हाला मला सांगितलं, एक तो गाडी घेतो किंवा घर घेतो. मी घर जे घेतलं ज्याच्यात मी राहतो त्यात मी सॅटिस्फाईड आहे, कारण मी त्याच्यातून मोठा झालो. म्हणून मी कधीही दुसऱ्या घरात जाण्याचा विचार करत नाही. तसे मी मुंबईमध्ये माझी आज काही नाही म्हटलं तरी 10 ते 12 फ्लॅट लॉक इन की आहे, पण मी कधी त्याच्यात राहण्याचा विचार करत नाही. कधी मी भाड्याने पण देत नाही. आणि गाड्या माझ्याकडे सगळं मी घेतल्यानंतर आता ती हौस म्हणजे भेटली आहे. उलट मी लोकांना ते ऍडव्हाइस करतो, आणि मग खर्च करता 30 लाख, आणि 30 लाख रुपये तुम्ही केल्यानंतर पुढच्या 7 दिवसात त्याचे 25 लाख. पण कसं असतं की त्या माणसाला ती गाडी घेण्यामध्ये जर आनंद असेल तर त्याच्या आनंद मी कधी मध्ये येत नाही. पण माझी हौस फिटली. माझी हौस आता कुठे की कंपनी कशी मोठी आहे, त्याच्यानंतर माणसं किती मांडू शकतो, टेक्नॉलॉजी नवीन किती आणू शकतो. यानंतर माझं एक जे मानलं आणखी जे कॉन्ट्रीब्युशन जे मी करतो नेहमी त्याचा मला उल्लेख करावा. कसं आहे की माझ्या महाराष्ट्रामध्ये आज इंडस्ट्री मागे पडत गेली. जसं जसं गुजरातमध्ये नवीन नवीन एरिया येत गेल्या, लोक गुजरातकडे सपोर्ट केली, तशी महाराष्ट्र नवीन इंडस्ट्रियल एरिया आणण्यामध्ये कमी पडला. म्हणजे आमच्याकडे तुम्ही जर बघा की टोटल केमिकल डेव्हलपमेंट बेल्ट संबंध जगात तुम्ही बघाल तर तो सौर होतो. पण महाराष्ट्रामध्ये कसं झालं की एक तारापूर, आणि तारापूरच्या नंतर एक बॉटलनेक झाला, मग त्याच्यानंतर तलोजा, नंतर न्यू मुंबई. पण ह्या डेव्हलप नाही झाल्या. म्हणून मी नेहमी MIDCच्या माध्यमातून देसाई साहेबांच्याकडे, CEO अनबगल जे माझे मित्र आहेत त्यांच्याकडे नेहमी बोलत असतो की ऐसा एक इंडस्ट्रियल एरिया हम क्रिएट करें कि जो हम गुजरात में जैसे सायका है आणि बाकीच्या ज्या एरिया आहे त्यांना आपण एक चांगलं प्रत्युत्तर देऊ शकतो. तसं मी त्यांना नेहमी सांगत असतो, आणि मला खात्री आहे की सध्या त्यांच्याकडनं मला पॉझिटिव्ह दिसतो. कारण आता आम्ही अलिबागच्या बाजूला एक फार्मा पार्क, जे नरेंद्र मोदींचं आव्हान की देशामध्ये 3 फार्मा पार्क तयार करावे, त्या कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्र उतरला आहे. आणि ती जी फार्मा पार्क केलं जे 1500 एकरचं, त्याच्यामध्ये लेटेस्ट म्हणजे कसं की MIDC आपण प्रत्येक ठिकाणी करत गेलो. पण MIDC करत असताना तुम्ही बघितलं की रस्ते हे जे गावाला जाणारे ते इंडस्ट्रियल एरियामधनं जातात. मग ते रोज विलेजर रिप्लेस करावं लागतं. विलेजर उभा राहून सांगतो की केमिकलचा वास येतो. मग माझ्यासारखा माणूस सांगतो की मग इथे बिस्किटाची फॅक्टरी थोडीच टाकणार. हे आपण मजेमध्ये बोलत असतो. पण कसं आहे बघा, केमिकल इंडस्ट्री ही केमिकल इंडस्ट्री आहे. थोडा वास येणार, पॉझिटिव्हनेस आणि निगेटिव्हनेस आपण दोन्ही बाजून बघावा. एका बाजूने जमिनीचा तुमच्या भाव वाढते, तुमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये उत्पन्न कमवत आहे, बाकीचं बरंच इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं उभं राहते. तर त्यामागे ही जी इंडस्ट्री आहे ना त्याचा फार मोठा वाटा आहे. तसं लोटेमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा लोटेमध्ये कधी कोणी गोठ्यात बनत नव्हतं, एकरीमध्ये बोलायचं. पण आज लोक गोठ्यात बोलायला लागले. का? कारण हा प्रवास इंडस्ट्रीने केला, त्यामुळे माणसं आली, त्यामुळे डिमांड वाढत गेला. म्हणून लोकांनी आल्यामुळे या इंडस्ट्रियल एरियामुळे या गुंठ्यामधल्या गोष्टी आपण बोलायला लागलो. तसं अलिबागमध्ये हा जो काही 1500 एकर येईल त्याला पूर्ण एक फेन्सिंग करावं असं माझं आव्हान MIDC करत झालं, जेणेकरून 1 वे एंट्री आणि 1 वे एक्झिट या इंडस्ट्रियल एरियामध्ये एक कॉमन बॉयलर सिस्टम जशी युरोपमध्ये, चायनामध्ये आहे. म्हणजे आपण एक कनेक्शन मीटर लावलं, स्टीम घेतली, त्यामुळे आपला प्लॉट क्लीन राहील. हे एक माझं मनामध्ये एक आयडिया आहे, ती मी नेहमी मांडत असतो, व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं कसं की इंडस्ट्रियल एरिया आपण आणली, त्याच्याबरोबर आपण रेसिडेन्शियल म्हणजे क्लास 3, क्लास 2 आणि क्लास 1 या सगळ्यांसाठी वेगळ्या वेगळ्या एरियाज आपण बनवतो. याच्याबरोबर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं, जे आज आम्ही बघतो बघा
आज आमची माणसं पुणे, मुंबई, नाशिक इकडनं येतात, कोल्हापूर, पण ही सुट्टीला पळत असतात कारण फॅमिलीज नसतात. मग त्याला ते का येत नाही तर त्यांना CBSE स्कूल लागतो, कॉलेज लागतं, म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. मग ह्या इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोव्हिजन त्या जर रेसिडेन्शियल एरियामध्ये आपण जर करू शकतो तर आपल्याला नक्कीच हे सगळे एम्प्लॉईज आपण ठेवू शकतो. म्हणून मी असं आव्हान त्यांना करतो की आपण एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभं करावं. आणि माझी खात्री आहे की MIDC नक्कीच करेल, कारण MIDCलाही आज महाराष्ट्र परत इंडस्ट्रीमध्ये आणण्याची इच्छा आहे. एम्प्लॉयमेंटसाठी जे आपले महाराष्ट्रीयन्स पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबईपासून आज गुजरात, आंध्र किंवा तेलंगणामध्ये जात आहेत, ती मुलं आपली परत महाराष्ट्रामध्ये नोकरी करू शकतात आणि त्यांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे मला खात्री आहे की आपली जो फार्मा पार्क आपण बघतो आणि हे जे आपलं जे फार्माच्या मधला जो बिझनेस जो गेला 10-15-20 वर्षात जो बाहेर गेला पूर्णपणे जर आपण आणू शकतो आणि मला खात्री आहे तो येणार. कारण महाराष्ट्राकडे तसं इंटरनॅशनल जे डोळे आहेत ते महाराष्ट्रासाठी वेगळे आहेत. महाराष्ट्र म्हणजे प्रगतिशील राष्ट्र म्हणून बघितलं जातं आणि पॉझिटिव्हनेस असतो. त्याकरता मला खात्री आहे की ह्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स ह्या पार्क वगैरे जर डेव्हलप झाल्या तर नक्की महाराष्ट्रात येतील आणि इन्व्हेस्टमेंट्स होतील. सर, एक शेवटचा प्रश्न विचारायचा. तुम्ही CETBचे संचालकपदी देखील बरेच वर्षांपासून आहात आणि अनेक चांगले बदल तुम्ही इंडस्ट्रीच्या अनुषंगाने, तर त्याबद्दल जाता काय सांगाल की अंतिम तुम्ही सामाजिक पाणी देखील मोठ्या प्रमाणात जातात, महापूर आला त्यावेळी मदत केली, लोकांचे काही अडचणी असतील तर तुम्ही मदत करता, तर ह्या दोन गोष्टींमध्ये काय सांगतात? बघा, असा एक कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन आहे ना, ही एक संस्था म्हणजे एक इंडस्ट्री आहे, याच्यावर सगळ्यांचे फोटो अवलंबून आहे. कारण ह्या इंडस्ट्रियल एरियाचा हा मेन गाभा आहे. वेस्ट वॉटर जे येतं ते जर प्रॉपर ट्रीट जर आपण केलं आणि जर ते पुढे सोडलं तर त्याच्यामध्ये एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि इंडस्ट्रियल एरिया आपली आहे ना ती आपण वाढवू शकतो प्रॉपर. कारण हे जर ग्रे एरिया राहिली ना तर या सगळ्या इंडस्ट्री बंद होते. सगळ्यात महत्त्वाचं असं की प्रत्येक मग तो स्मॉल असो, मीडियम असो, लार्ज, प्रत्येकाने येऊन जर कलेक्टिव्हली जर एकत्र काम केलं ना तर आपण एक चांगली इंडस्ट्रियल इस्टेट इथे घडवू शकतो. हे या विजनमधनं मी नेहमी बघत आलो आणि मी करत आलो आणि त्याच्यामध्ये मी माझा वाटा उचलला. हे करत असताना लक्षात घ्या, ही आजूबाजूची गावं आहेत ना, प्रत्येक माणूस अतिशय गरीब आहे आणि त्याची आपल्याकडे काही अपेक्षा असणारच. अपेक्षा का नाही? त्याला असं वाटतं ना की आपल्याला काहीतरी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, मग तो काय सांगायचा, छोट्या गोष्टी, पाणी मिळायला पाहिजे, पाण्याची टाकी बांधून द्या, साहेब गावचा रस्ता नाही आहे तो द्या. प्रत्येक गोष्ट जर आपण म्हटलं सरकार करणं, मग आपणही इंडस्ट्रियल एरियामध्ये जर आपला कारखाना करतो त्याच्याबद्दल आपण जर उत्पन्न मिळवतो तर आपण आपल्या आजूबाजूच्या गावांसाठी काय करू शकतो CSR फंडामधून किंवा आपल्या स्वतःच्या प्रॉफिट्समधनं, हे जर प्रत्येक इंडस्ट्रीने जर व्यवस्थित विचार केला तर मला खात्री आहे ती इंडस्ट्रियल एरिया नक्कीच सगळ्यात नंबर 1 याच्यावरती राहू शकतो. सर, नक्कीच तुमच्या व्यस्त दिनक्रमातून आमच्यासाठी तुम्ही आज वेळ दिला, छोटीशी मुलाखत देण्यासाठी आम्हाला, त्याबद्दल मी मॅक्स मराठीच्या सर्व दर्शकांच्या वतीने तुमचा आभार मानतो. मराठी माणूस कशा पद्धतीने कष्ट करून पुढे जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर सतीश वामन वाघ यांचं आहे. 35,000 रुपयांपासून सुरुवात केलेली कंपनी आज 500 कोटी अधिक त्यांचा आज उलाढाल आहे आणि हा संपूर्ण प्रवास जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत अनेक अडचणींचा सामना केला, अनेक चांगली लोक त्यांना भेटत गेली आणि या सर्वांचं फळ म्हणजे आज सुप्रिया लाईफ सायन्स केमिकल लिमिटेड ही कंपनी संपूर्ण जगभरातील जवळपास 128 देशांमध्ये व्यवसाय करते. तिकडे त्यांचं उत्पादन, त्यांच्या उत्पादनाचं तिकडे विक्री होते, त्यांच्यासोबत त्यांचे संबंध आहेत 128 देशांसोबत. एकूणच पाहायला गेलं तर सुप्रिया लाईफ सायन्सचा हा प्रवास आपल्या मराठी उद्योजकांना एक प्रेरणादायी ठरेल असाच त्यांचा प्रवास आहे आणि सर्व उद्योजकांनी उद्योग करताना सॅक्रिफाईस करण्याचं म्हणजे स्वतःच्या काही गरजा असतील किंवा स्वतःच्या काही आवडीनिवडी असतील त्या बाजूला ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण की उद्योगामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं त्यामध्ये योगदान असणं खूप गरजेचं आहे. फक्त नशिबावर नाही तर कष्टावर देखील अवलंबून राहा, हाच संदेश या मुलाखतीतून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्यक्तिमत्वासोबत भेटूया. तोपर्यंत मॅक्स मराठी नक्की पहा. धन्यवाद.